नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आपण 2022च्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवतो आहोत। ज्या विद्यार्थ्यांना अजून 1 वर्ष पूर्ण वेळ आहे त्यांच्यासाठी राज्य सेवा परीक्षा मग त्यामध्ये पूर्व मुख्य सगळं काही त्याच्यासाठी जे महत्त्वाची पुस्तकं लागतात ती या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि आपण हा जो स्रोत वापरतो आहोत तो अत्यंत ऑथेंटिक अजिंक्य घोडगे सर जे 2019 मध्ये डेप्युटी कलेक्टर झाले आहेत। आधी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून 2017 मध्ये ज्यांची निवड झाली होती त्यांनी शेअर केलेली ही बुक लिस्ट। आणि मित्रांनो मी या बुक लिस्टचा अभ्यास केला। यामध्ये जी पुस्तकं सुचवलेली आहेत ती पुस्तकं खरोखर नवीन विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत बेस्ट आहेत आणि तुम्ही याप्रमाणे जर स्टडी केला तर मला वाटतं दुसरे कोणतेही पुस्तकं तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही। ओके, बघा पहिला मुद्दा, 2 मुद्दे इथे आधी लक्षात घ्या। स्टार्ट विथ सिलेबस। ओके, आता तुम्ही म्हणाला हा सिलेबस कुठे आहे? mpsc.gov.in वर तुम्हाला हा सिलेबस भेटेल। आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा तुम्हाला हा सिलेबस आपण टाकलेला आहे। ओके, डिटेलमध्ये सिलेबस प्री आणि मेन्सचा आपण टाकलेला आहे। तुम्हाला त्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, वर आय बटनावर सुद्धा तुम्ही ते बघू शकतात। तर तुम्हाला सिलेबसचा आधी अभ्यास करायचा आहे, पहिला मुद्दा। दुसरा, कीप क्वेश्चन बँक विथ यू। तुम्हाला प्रश्नपत्रिका तुमच्या सोबत असल्या पाहिजे। मागील किमान 5 वर्षाच्या तरी प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुमच्या सोबत असल्या पाहिजेत, त्यांचा अभ्यास तुमच्याकडे असला पाहिजे। ओके, आता आपण एक एक प्री मेन्स व्यवस्थित बघूया। पूर्व परीक्षेला बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही पूर्व परीक्षेला आपल्याला माहित आहे पेपर 2 पेपर असतात, एक CSATचा पेपर असतो आणि एक GSचा पेपर असतो। आता CSAT नेमकं कशामधून करायचं? CSATला आपल्याला माहित आहे की 80 प्रश्न असतात। ओके, ज्यामध्ये 50 प्रश्न हे उतार्यांवर असतात, मराठी उतारे, काही एक 10 प्रश्न जवळपास इंग्लिश उतार्यावर असतात, एक 5 ते 10। दुसरे 30 प्रश्न ज्याच्यामध्ये 5 हे डिसिजन मेकिंगवर आहे, जिथे निगेटिव्ह मार्किंग नाही, आणि राहिले 25 जे 25 तुमची बुद्धिमत्ता आणि थोडंसं गणित या संदर्भात असतात। मग या ठिकाणी CSATला नेमकं काय करायचं बघा। इथे पहिलं पुस्तक यांनी सुचवलेले आहेत RS अग्रवाल, व्हर्बल नॉन व्हर्बल रिझनिंग, जे बुद्धिमत्ता चाचणी आहे यासाठी तुम्ही RS अग्रवालचं पुस्तक वापरा। दुसरं CSAT ॲनालिसिस बाय प्रनिल गिल्डा सर, जे DYSP झालेले आहेत, त्यांचं पुस्तक। त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, तुम्हाला जुने जेवढे काही उतारे आलेले आहेत, मराठीतले उतारे असतील, इंग्रजीमधले उतारे असतील, आणि विशेष हे रिझनिंगचे जे काही प्रश्न तुम्हाला आलेले आहेत जुने, ते सगळे तुम्हाला आधी सोडवावे लागतील। आणि इंग्लिश उतार्यासाठी आणि इंग्लिश होकॅब वगैरे त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी इंग्लिश न्यूजपेपरचं रिडिंगसुद्धा तुम्ही कंटिन्यू करत राहिले पाहिजेत। ओके, CSAT। पुढे आपण जातो आहोत मित्रांनो या ठिकाणी GSच्या पेपरकडे। बघा, GSचं थोडंसं तुम्हाला जर बघितलं तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने अभ्यास करा असं या ठिकाणी आपल्याला यांनी सुचवलेलं आहे। अप्रोच शुड बी कॉम्प्रिहेन्सिव्ह, मीन्स प्रिपेअर फॉर बोथ प्रिलिम्स अँड मेन्स। तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सोबत अभ्यास करायचा आहे, या पद्धतीने तुम्ही या GSकडे बघितलं पाहिजे। कारण की आपल्याला माहित आहे पूर्व आणि मुख्यला बहुतेक घटक हे कसे आहेत, सारखे आहे। ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा आता हे GSचं बघणार आहात तेव्हा तुम्ही पूर्वचा अभ्यास करतायत, मान्य आहे, मात्र तुम्हाला याच्यासोबत माझा मुख्यचा सुद्धा बहुतेक अभ्यास होतो आहे, ते बघावं लागेल। ते मी सांगतो तुम्हाला कसे मार्क्स त्या ठिकाणी मुख्य आणि प्रीचे बहुतेक कव्हर होतात। पहिला विषय आहे आपला GSचा, तो म्हणजे हिस्ट्री। मित्रांनो, हिस्ट्रीचं जर बघितलं तुम्ही, GSचा जो प्रीचा पेपर आहे इथे तुम्हाला एक 12 ते 15 पर्यंत सुद्धा प्रश्न आलेले आहेत इतिहासाच्या बाबतीत। मग त्यामध्ये एन्शियंट हिस्ट्री सुद्धा येते आहे, प्राचीन इतिहास, ज्याला तुम्ही 6वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचू शकतात, ल्युसेंटचं GK वाचू शकतात। दुसरं मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गुलाम डायनेस्टीजपर्यंत वाचायचं आहे, विजयनगर साम्राज्य आहे, फॉरेन ट्रॅव्हलर्स प्रॉपरली करून ठेवायचे आहे, कोणते बाहेरील ट्रॅव्हलर्स आपल्याकडे आले होते, त्यांनी कोणते ग्रंथ लिहिलेले आहे। आणि ल्युसेंटला या ठिकाणी यांनी फार महत्त्व दिलं की ल्युसेंट हे जे हिंदीमधलं पब्लिकेशन आहे किंवा इंग्लिशमधलं पब्लिकेशन आहे त्याच्यातून तुम्ही या ठिकाणी हे हिस्ट्रीचे प्राचीन आणि मध्ययुगाचे पुस्तकं करा। आणि दुसरं म्हणजे स्टेट बोर्ड करा। तुम्ही मराठीमधले बघा ना मित्रांनो, 6वी 7वीला 8वीला तुम्हाला त्या ठिकाणी प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास आहे, ती व्यवस्थित करावं लागेल। पुढे मॉडर्न हिस्ट्री, ज्याला आपण आधुनिक भारताचा इतिहास म्हणतोय। ओके, बघा याच्यामध्ये काय आहे। याच्यामध्ये स्पेक्ट्रम बाय राजीव आहिर सर, आधुनिक भारताचा इतिहास रंजन कोळंबे सरांचं सुद्धा सुचवलं यांनी। स्टेट बोर्ड
11वीचं आपल्याला माहीत आहे महाराष्ट्राचा इतिहास, आणि तात्यांचा ठोकळा सुद्धा इथे आहे जो क्विक रिव्हिजनसाठी आहे. कशासाठी? म्हणजे तुमचं आधी हे व्यवस्थित वरचे तुम्ही 1-2 पुस्तकं चांगली वाचले आधुनिक भारताच्या इतिहासाच्या बाबतीत की तुम्हाला एक रिव्हिजन करण्यासाठी हा ठोकळा उपयुक्त ठरणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही राज्यसेवेची 2022च्या दृष्टिकोनातून तयारी करत असाल ना, तुमच्यासाठी आणखी एक चांगली संधी आहे. तुम्हाला दररोज आपण फ्रीमध्ये 10 PM ला लाईव्ह लेक्चर्स घेतो आहोत आपल्या यूट्यूब चॅनलला डेली, ज्यामध्ये राज्यसेवेला जुने आलेले जे प्रश्न आहेत ना, राज्यसेवा PSI TISUला, त्याचं आपण डिस्कशन घेतोय 10 वाजता लाईव्ह स्वरूपात मी या ठिकाणी घेतो आहे. तर तुम्ही त्याला नक्की दररोज हजर राहा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला राज्यसेवेला खूप फायदा होईल. दुसरं, आपण राज्यसेवेचा तुमच्यासाठी आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय, त्याच्यावर राज्यसेवेसाठी 2 वर्षाचा कोर्स आपण डेव्हलप केला आहे. पूर्व मुख्य मुलाखतीच्या दृष्टिकोनातून राज्यसेवा तो कोर्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यावर मग पोलीस भरती, तलाठी, PSI TISU, सरळ सेवेचे सुद्धा कोर्स आहे, मात्र 2 वर्ष. आणि तुम्हाला आपण आपल्या यूट्यूब चॅनलचे जेवढे काही सबस्क्रायबर्स आहेत तुमच्यासाठी त्याच्यावर ऑलरेडी डिस्काउंट आहे, मात्र त्याच्यात आणखी 10% अतिरिक्त डिस्काउंट देऊन तुम्हाला ते कोर्स घेता येईल. दुसरा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आता हे तुम्हाला रेफरन्स बुकचा आपण व्हिडिओ बनवतो आहे. यामध्ये मी असेल किंवा PSI शारदा मॅडम, आम्ही जे ई-बुक्स या ठिकाणी नोट्स काढलेले आहेत इतिहास, भूगोल, राज्यघटना, मराठी व्याकरण, विज्ञानाच्या, त्या आपण फ्रीमध्ये देतो आहोत, मोफतमध्ये देतो आहोत. 10 ई-बुक्स आहेत जवळपास. ठोकळासुद्धा त्याच्यामध्ये आहे. ते तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे. तुम्हाला त्यासाठी काय करायचं, फक्त आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा. 10 वाजेच्या लेक्चरला या, त्याचं स्क्रीनशॉट काढा, STI RCP ॲप्लिकेशनचं स्क्रीनशॉट काढा आणि आपलं MPSC स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनल जॉईन करून त्याचं स्क्रीनशॉट तिन्ही मला माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यावर पाठवून द्या. तुम्हाला सगळे बुक्स फ्रीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर भेटतील. ओके, तुमच्या कामाचं आहे म्हणून सांगितलं. आपण पुढे जाऊया. आपला पुढचा विषय आहे जिओग्राफी, ज्याला आपण भूगोल म्हणूया. याच्यामध्ये बघा, तुम्हाला स्टेट बोर्डचे 6वी ते 12वीचे सगळी पुस्तकं वाचायचे आहे. काय टोटल पुस्तकं वाचायची आहेत, ज्यामध्ये फिजिकल जिओग्राफी, ज्याला प्राकृतिक भूगोल आपण म्हणतो, ज्यामध्ये NCERT फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी NCERTचं पुस्तकं तुम्ही वाचू शकता. सौदी सरांचं पुस्तक या ठिकाणी सांगितलं गेलं आणि हे फार महत्त्वाचं आहे. पुढे भारताच्या भूगोलासाठी NCERT फिजिकल एन्व्हायरमेंट ते एक पुस्तक वाचा. जगाचं सुद्धा 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचून ठेवा. आणि तात्यांचा ठोकळा सुद्धा या ठिकाणी सुचवलेला आहे. तुम्हाला कदाचित नवीन विद्यार्थी काही असतील तर तात्यांच्या ठोकळ्यावरचे सर्व लेक्चर्स, भूगोलावरील असेल, अर्थशास्त्रावरील असेल, इतिहासावरील असेल, विज्ञानावरील असेल, सर्व लेक्चर्स आपल्या या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, तात्याचा ठोकळा नावाची त्या ठिकाणी प्लेलिस्ट बघा, सगळे लेक्चर्स तुम्ही बघू शकतात. ओके, पुढे मी जातोय. एन्व्हायरमेंट, पर्यावरण हा पूर्वला फार महत्त्वाचा विषय आहे आणि याच्यासाठी तुम्हाला शंकर IAS आणि स्टेट बोर्ड, पर्यावरणाची स्टेट बोर्डची पुस्तक आहे. शंकर IAS यांच्या नोट्स तुम्ही वाचू शकतात. आणि पुढचा मुद्दा जो प्रीसाठी स्पेशल आहे, जनरल सायन्स, ज्याला प्रीमध्ये फार महत्त्वाचं वेटेज आहे. तुम्हाला जर बघितलं विज्ञानाच्या प्रश्नांवर, कारण ते प्रश्नांचं स्वरूपही आपण बघितलं तर आता बदलत चाललेलं आहे आणि वेटेजसुद्धा वाढत चाललेलं आहे. इथे तुम्हाला स्टेट बोर्ड 7वी पासून ते 11वी पर्यंत करायचे मित्रांनो. नाही, 11वीचं तुम्हाला सांगतोय, 11वीचं तुम्हाला बायोलॉजीवर जास्त फोकस करायचं आहे. बायोलॉजीचे एक सिलेक्टेड टॉपिक वाचायचे, हा मुद्दा मी ॲड करतो या ठिकाणी. ओके, NCERT बायोलॉजी बघा, इथे क्लिअर येते तुम्हाला. इतरही तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे टॉपिक त्या ठिकाणी सिलेबस वाईज वाचायचे आहे, ते लक्षात घ्या. ओके, पुढे जातोय मी. पॉलिटीमध्ये तुम्हाला M लक्ष्मीकांत आणि स्टेट बोर्ड ही 2 पुस्तकं सुचवलेली आहेत. पॉलिटी स्टेट बोर्डमध्ये 11वी 12वीची पुस्तक वाचा. 12वीचं पुस्तक एकदम बेस्ट आहे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. त्यानंतर इकॉनॉमिक्स बाय रंजन कोळंबे. इकॉनॉमिक्समध्ये किरण देसले सरांचा सामाजिक व आर्थिक विकास आणि स्टेट बोर्ड मित्रांनो 9वी ते 12वी पर्यंतची स्टेट बोर्ड व्यवस्थित वाचावे लागतील. त्यानंतर आहे करंट अफेअर्स, एनी न्यूजपेपर. मग त्यामध्ये महाराष्ट्र टाइम, सकाळ, लोकसत्ताला प्राधान्य देऊ शकतात. कोणताही एक चांगला न्यूजपेपर वाचा, त्याचे संपादकीय वाचा, त्याच्या नोट्स काढा, एक स्वतंत्र वही करा. आणि दुसरं तुम्ही मासिक वाचू शकतात, ज्यामध्ये तुम्ही परिक्रमासारखं मासिक वाचू शकतात, अभिनव प्रकाशनचं वार्षिकी वाचू शकतात करंट अफेअर्ससाठी. 7 विषय आहेत पूर्व परीक्षेला. ओके, 7 विषय. आता आपण जातो आहोत मुख्य परीक्षेकडे. आता पूर्वमधून तुमचा बराचसा सिलेबस कव्हर होतोय, तो कसा ते मी तुम्हाला इथे सांगतो आता. आणि मुख्यची आपण लिस्ट बघू. जनरल स्टडी पेपर 1 जो असतो मित्रांनो, आपल्याला माहिती आहे इतिहास, भूगोल आणि कृषी, 150 गुणांचा 150 प्रश्नांचा हा पेपर आहे. हिस्ट्रीसाठी काय काय वाचायचं, आता बघा या ठिकाणी यांनी भरपूर गोष्टी सुचवलेल्या आहेत, ज्यामध्ये स्पेक्ट्रमचं राजीव अहिर यांचं स्पेक्ट्रम जी हिस्ट्री आहे ते ग्रोवर अँड बेलेकर हिस्ट्री असेल, किंवा
रंजन कोळंबे यांचं हिस्ट्री. दोन्हीपैकी एक सांगताय, एकच वाचा. दोन्ही असं म्हणजे सगळं हिस्ट्री हा विषय फार फसवणार आहे. फार फापट पसारा वाचत बसलात तुमचं डोकं गरगर करायला लागेल. 11वीचं पुस्तक तर वाचायचं आहे, हे प्रिलाही तुम्ही वाचले. महाराष्ट्राचा इतिहास एकतर कठारे यांचा वाचा किंवा गाठाळे यांचा वाचा, दोन्ही वाचत बसू नका. इथे एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि गाठाळे सरांचं जे पुस्तक आहे ना, त्याच्यावरचं आपण पूर्ण रिव्हिजन 1 लेक्चरमध्ये रिव्हिजन घेतलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. पूर्ण एकाच लेक्चरमध्ये सगळं गाठाळे सरांच्या पुस्तकावरचे नोट्स त्याच्यावर आधारित रिव्हिजन घेतलेलं आहे, ते तुम्ही बघू शकतात. समाजसुधारक एकतर ज्ञानदीपचं वाचा किंवा दीपस्तंभाचं, दोन्हीपैकी एकच वाचा. इंडिया सिन्स इंडिपेंडन्स बघा, आता स्वातंत्र्योत्तर भारत बिपिनचंद्र यांचं वाचा. के सागरने ते इकडे हे केलं आहे, मराठीमध्ये आणलं आहे. NCERT फॉर पोस्ट इंडिपेंडन्स, NCERTचं इथे तुम्ही स्वातंत्र्योत्तर भारत वाचू शकतात. समाधान महाजन यांचं युनिक पब्लिकेशनचं पुस्तकही वाचू शकतात. मेन्ससाठी हे समाधान महाजन सरांचं पुस्तक एकदम सिलेबस वाईज दिलेलं आहे. ओके, मग तुम्ही इथे समाधान महाजन घेतलं तर मग हे रंजन कोळंबे किंवा ग्रोवर अँड बेलेकर नाही वाचलं तरी चालतं. म्हणजे एकाच वेळेस एवढी थप्पी लावायची गरज अजिबात नाही आहे. आणि रिव्हिजनसाठी तात्यांचा ठोकळा, म्हणजे तात्यांचा ठोकळा तुम्हाला इथे एक यांनी तरी कंपल्सरी सांगितलेलं आहे घेऊन ठेवणे. पुढे जिओग्राफी, भूगोलासाठी मेन्सला काय भूगोल आपण बघतो, इतिहासाला जवळपास 60 प्रश्न आहे, भूगोलाला 60 प्रश्न आहे आणि कृषीला 30 प्रश्न आहे. ओके, मुख्यच्या बाबतीत. भूगोलासाठी फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफीसाठी NCERT वाचा. भूगोल व कृषी सौदी सरांचं पुस्तक वाचा. जिओग्राफी बाय सुशांत सोळंके, हे ज्ञानदीपचं एक पुस्तक इथे बेस्ट आहे जिओग्राफीसाठी. महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही दीपस्तंभचाही वाचू शकतात. एन्व्हायरमेंटसाठी शंकर IAS आहे. रिमोट सेन्सिंगसाठी बघा काय आहे, कारण हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे इथे. NCERT 11वी-12वी रिलेटेड चॅप्टर्स वाचा फक्त सिलेबसनुसार. तुम्हाला सिलेबसचा व्हिडिओ मी खाली देतो, लिंक देऊन टाकतो, तो एकदा बघा व्यवस्थित. मेन्सचाही बघा, प्रीचाही बघा. रेफर इस्रो वेबसाईट अँड करंट अफेअर्स बुक फॉर रिलेव्हंट टॉपिक, म्हणजे ते तुम्हाला करंटलाही हात घालायचा आहे. पुढे ॲग्रिकल्चरसाठी कृषीसाठी काय वाचायचं, रेड्डी अँड रेड्डी फॉर इरिगेशन अँड सॉईल, कात्यायन यांचं पुस्तक आहे, तेही वाचायचं आहे. आणि त्याच्यातलं टॉपिक सिलेबसला तुम्हाला नीट लक्ष द्यायचं, सिलेबस वाईज घ्या मित्रांनो. हे कात्यायन वगैरे मोठेले पुस्तक आहे ते. 11वी-12वी स्टेट बोर्ड सिलेक्टेड टॉपिक वाचायचे आहे तुम्हाला ॲग्रिकल्चर संदर्भातले. पुढे जातोय मी. जनरल स्टडी 2. जनरल स्टडी 2 म्हटलं की मुख्यत्वे काय आहे, पॉलिटी आणि लॉ, बरोबर, कायदे, भारतीय राज्यव्यवस्था, राजकारण आणि काही कायदे. मग याच्यामध्ये M लक्ष्मीकांत यांचं इंडियन पॉलिटीसुद्धा वाचायचं आहे आणि M लक्ष्मीकांत यांचं गव्हर्नन्स नावाचं पुस्तक आहे, ते सुद्धा वाचायचं. बघा 2 पुस्तकं आहे. पुढे बेअर ॲक्ट, जे तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवरून डाउनलोड करून ते वाचायचे आहेत. आणि इंटरनेटचा वापर करायचा आहे. इलेक्शन, पार्टीज, प्रेस, न्यूजपेपर, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, डायरेक्ट नेटवरून नोट्स काढा, स्वतःची मुद्दे बनवा. पुढे पंचतराज एकतर किशोर लवटे सरांचं ज्ञानदीपचं तुम्ही वाचू शकतात. पुढे जनरल स्टडीज 3 काय आहे, HR अँड HRD, बरोबर. ह्युमन राईट असेल, HRD अँड HR जे म्हणतोय आपण, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन व विकास आणि मानवी हक्क. इथे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, देसले सरांचं पुस्तक आहे. IP सिंग सक्सेस अकॅडमी, हे एक जबरदस्त पुस्तक, म्हणजे थोडक्यात दिलेलं आहे. मी स्वतःसुद्धा याच्यातून अभ्यास केला होता. आणि मागील प्रश्न टॉपिक वाईज थोडक्यात पॉईंट, जास्त फापड पसारा आणि काही नाही. तुम्ही YCMAचे बुकसुद्धा वाचू शकतात ह्युमन राईट्ससाठी. ओके, वेबसाईटचा यूज करायचा आहे तुम्हाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनसाठी, त्या वेबसाईट बघायची आहे व्यवस्थित. इंटरनेटचा चांगला वापर करायचा आहे गव्हर्नमेंट योजनांसाठी. पुढे जनरल स्टडी 4 आपण म्हणतो, याला आपण सायन्स अँड टेक म्हणू शकतो. अर्थव्यवस्थेसंदर्भातले काही मुद्दे आहे, जैव तंत्रज्ञान आहे, बायोटेक्नॉलॉजी ते. मग ते दत्त अँड सुंदरम तुम्हाला अर्थशास्त्रासाठी सिलेक्टेड टॉपिक्स वाचायचे आहे फक्त सिलेबस वाईज. इकॉनॉमिक्स सरांचं हे कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्स, देसले सरांचं इकॉनॉमिक्स वाचायचं आहे. इकॉनॉमिक्स सर्वे ऑफ महाराष्ट्र, आर्थिक पाहणी अहवाल, ज्याच्यावर आपण लेक्चर टाकलं आहे ऑलरेडी. बायोटेक्नॉलॉजी मित्रांनो 11वी-12वीचे स्टेट बोर्डचे सिलेक्टेड टॉपिक वाचायचे आहे बायोटेक्नॉलॉजीचे. ॲटॉमिक एनर्जीचं कोळंबे सरांचं आणि करंट इश्यूचे मुद्दे वाचा. कम्प्युटर आणि IT संदर्भात सिलेक्टेड टॉपिक जे आहे ते बोबडे सरांच्या पुस्तकातून तुम्ही करू शकतात. स्टडी सर्कल, विजार्ड पब्लिकेशन यांची पुस्तकंसुद्धा आहे संगणकासाठी. पुढे स्पेस टेक्नॉलॉजी, ज्याला अवकाश तंत्रज्ञान आपण म्हणतो आहोत थोडक्यात, त्या ठिकाणी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. आणि करंट अफेअर्स, डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन जे आहे यासाठी वेबसाईट यूज करायची आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची ती इथे दिली आहे. पुढे इंटरनेटवरून तुम्हाला विविध माहिती अपडेट करायची आहे. आणि राहिला विषय पुढचा तो म्हणजे भाषा, बरोबर. यामध्ये इंग्रजी आणि मराठी आपण बघतो 100 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये 50 गुण ऑब्जेक्टिव्ह आणि 50 पारंपरिक वर्णनात्मक. मग मराठीसाठी काय करायचं बघा. मराठीसाठी तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचायचं सांगितलेलं आहे. आणि फॉर व्होकॅब्युलरी यूज मॅक्झिमम रिसोर्सेस ॲज पॉसिबल, तुम्हाला व्होकॅब्युलरी जिथून भेटेल तिथून वाचत बसा.
मराठीसाठी तुम्हाला के सागरचं शब्दसंग्रहाचं पुस्तक एकदम चांगलं आहे, ते तुम्ही वाचू शकतात. दीपस्तंभाचं तुम्हाला लीलाधर पाटील सरांचं पुस्तक आहे, ते वाचू शकतात. पुढे आहे इंग्लिश ग्रामर बाय पायलँड सुरी बेस्ट. दुसरं बाळासाहेब शिंदे यांचंही सुचवलं आहे, दोन्हीपैकी एक वाचा. आणि व्होकॅब्लरी तुम्हाला पायलँड सुरीची खूप चांगली करायची आहे. दुसरं व्होकॅब्लरी बुक बाय सुरेश बागल सर, त्यांचंही पुस्तक चांगलं आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर राहिला विषय तो म्हणजे वर्णनात्मक, जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, त्याच्यासाठी अंडरस्टँड द नेचर ऑफ क्वेश्चन, प्रॅक्टिस सफिशियंटली अँड टेक ॲडवाईस ऑफ एक्सपर्ट. बघा, या ठिकाणी तुम्हाला सराव करावा लागेल. निबंध लेखन असेल, सारांश लेखन असेल, ट्रान्सलेशन असेल, तज्ज्ञांचे सल्ले घ्यावे लागतील. जे आधी सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे सल्ले घ्यावे लागतील. निश्चितपणे तुम्हाला इथेही हँडरायटिंग वगैरे त्याची प्रॅक्टिस चांगली असली पाहिजे. या बाबी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी मला वाटतं एक बेस्ट बुकलिस्ट म्हणून आपण या बुकलिस्टकडे बघू शकतो. निश्चित तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होत असेल, झाला असेल, चांगला वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.